कि साई फरियाद करता हूँ साई कि बस इतनी सी रहमत कर देना। मेरे किशोर दादा आपको पुकारे तो उनकी झोली खुशियों से भर देना। तो बोलो।
DJ Akshay साईराम मित्रांनो, तर आम्ही निघाले स्टॉपवरून फक्त 7 किलोमीटर आहे दर्शनासाठी. तर आपले साई बंधू आहे, विचारूया ना काय ते. आज शेवटचा दिवस आहे. नमस्कार साईराम. सर्वांना साईमाई सकाळ. आज शेवटचा दिवस. आज साई समाधी दर्शन. 8 दिवस कसे गेले या साईंच्या वारीत, या सुखाच्या प्रवास, सर्व सुखाच्या प्रवास.
पुढच्या वर्षीची आम्ही पुन्हा वाट बघू. नक्की नक्की. ह्या सर्व सुखाच्या प्रवासात सर्वांना पाहिजे. आई राम. तर मित्रांनो काही आहेत ना सांगायला आता. एवढं चालले आपण. मित्रांनो थेट 9 दिवसाच्या प्रवासानंतर ही पालखी आली आहे शिर्डी गावात. तर मित्रांनो हे बघा पालखी 9 दिवसानंतर आपली पालखी आली शिर्डी गावात. तर काही तास राहिली आता बाबाच्या दर्शनाला. तर भेटत राहू आम्ही तुम्हाला पुढे दाखवत राहू. जय साईनाथ जय साईनाथ जय साईनाथ. अरे आपलं चाललं दे घेऊन घ्या साईराम दे. साईराम मित्रांनो आम्ही आले शिर्डीत. आम्ही थांबलो इथे खंडोबा मंदिर आहे. भेटत राहू पुढे. झाला आनंद म्हाळसाला साक्षात ईश्वराला म्हाळसा आओ साई म्हणाला. साक्षात ईश्वराला म्हाळसा आओ साई म्हणाला. कलंदर मंद सुगंध चौफेर याच्या नजरेला दार. सडपातळंग काठी जणू उभा जग जेठी. सडपातळंग काठी जणू उभा जग जेठी. भान हरपुनी म्हाळसा गेला. भान हरपुनी म्हाळसा गेला. म्हणे भाग्य माझं थोर ईश्वर उभा हाय समोर. ईश्वर उभा हाय समोर. ईश्वर
नैनी आसवांची धार उभा जोडून दोन्ही कर काय करावी मी सेवा सांग पामराला देवा काय करावी मी सेवा सांग पामराला देवा पान हरपून म्हाळसा गेला कसं मी सांगू पुन्हा कुणाला सांगू कसं मी सांगू कुणाला सांगू तो आनंद मला झाला लई दिसान माझ्या बाबान लई दिसान माझ्या बाबान आई बोलवले मला पालखी निघाली साईंची मी निघालो शिर्डीला पालखी निघाली साईंची मी निघालो शिर्डीला हे राम मित्रांनो, तर थोड्याच वेळात आपलं दर्शन आहे. आता आतमध्ये फोन वगैरे काही अलाउड नाही, तर आपण फोन जमा करूया आणि सर्व भेटल्या इथे सर्व जाऊया दर्शन करायसाठी. मग भेटूया पुढे. ओम साईराम. दर्शन कसं झाला? फायनली आपलं दर्शन झालं आहे. 3 वाजता आपण आले होते, आता वाजले 4:20. आता आम्ही आले. दर्शन खूप बरं झालं आहे. काय बोलतात, काही शब्द नाही सांगायला. तर भेटत राहू पुढे आणि जे पण आपले पदयात्री आहे त्यांचा अनुभव विचारू. आणि परत 31 तारखेला आपण भेटू शनिवारच्या दिवशी. यांचा भंडारा आहे. तसं पण आपण शिर्डीला जात आहे 28 जानेवारी 28 जानेवारी श्री मोगरेश्वर साई पालखी पदयात्रा. तेव्हा परत हा ब्लॉग कंटिन्यू होणार. तिथपर्यंत जय साईराम. साईराम भावांनो, तर सर्वांचं दर्शन करून झालेलं आहे. एकामेकासाठी थांबले आहे आपण. तर आता आपण जाऊ आपल्या हॉलवर जिथनं आपण आले होते तिथे पालखी ठेवूया. सर्व एकत्रित होऊया आणि जाऊया भोजनालयात जेवण करण्यासाठी. त्यानंतर आपण सर्व साई भक्तांचा अनुभव विचारूया, काय कसं आहे ते दर्शन कसं झालं. तर भेटत राहू पुढे. दही साईनाथ मंदिरचा परिसर आहे बघा हे. साईराम मित्रांनो, तर फायनली आपलं दर्शन झालं आहे. आपल्यासोबत आहे साई बंधू. तर विचारू यांना म्हणजे दर्शन कसं गेलं ते. ओम साईराम सर्वांना. साईराम. आणि आजचं फायनली आमचं दर्शन होतं. 9 दिवसाच्या प्रवासानंतर आमचं दर्शन एकदम छान गेलं आहे. आम्हाला दर्शन बाबांचं एकदम समोरून भेटलं आहे आणि एकदम छानपैकी भेटलं आहे. असंच भेटावं. पुढच्या वर्षी आम्ही नक्की वाट बघेल पालखीची आणि पालखीला यायची. आणि असं तर आम्ही पालखीला येत राहणार जिथपर्यंत आम्हाला शक्ती दिली आहे बाबांनी पायात चालायची. आणि तेच बोलणार आहे. आमचा विश्वास आहे, तुम्ही पण विश्वास ठेवा. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईने सांगितलं आहे तसंच साईच्याने प्रार्थना करतो की जेवढे पण पदयात्रे सुखरूप घरी पोहोचले पाहिजे. ओम साईराम. साईराम मित्रांनो, अजून एक पदयात्री आहे त्यांना विचारू. साईराम भावा, तर कसं केलं तुमचं दर्शन? चांगला गेला. पदयात्रा आया सोडून आले. आता पुढच्या वर्षी येणार. चला साईराम. साईराम. भले दुनिया हमारे बेरंग में है, भले दुनिया हमारे बेरंग में है, लेकिन वो शिरडी वाला साई आज भी हमारे संग है. बोलो ओम साईराम. साईराम मित्रांनो, तर आपल्यासोबत आहे छोटे साई.
हे कोणाला तरी भेटायला आले इथे म्हणजे सांगतात ना की आपण शेवटच्या दिवशी येतात दर्शन करायला. तर तुमचं दर्शन कसं झालं? तुम्ही दरवर्षी येता का? साईराम मित्रांनो, अजून एक पदयात्री आहे, त्यांना विचारू. साईराम भावा, तर कसं केलं तुमचं दर्शन? चांगला गेला. पदयात्रा सोडून आले. आता पुढच्या वर्षी येणार. चला साईराम. साईराम भावांनो, तर आपल्यासोबत आहे आपले साई बंधू बघा, त्यांना विचारू यांचं दर्शन कसं काय झालं? कसं झालं मग दर्शन? खूप चांगलं झालं. पुढे काय करणार होता? आता पुढच्या वर्षी 10वा वर्ष होतं माझं लास्ट. पुढच्या वर्षी परत यायचं विचार चाललाय, म्हणजे येणार. चांगलं होतं. हा प्रवास खूप चांगला होता. मित्रांनो, हे 10 वर्षापासून साईवारी करतात बघा, तुम्ही पण एकदा नक्की करा. जय साईनाथ. जय साईनाथ भावांनो, तर फायनली आपलं दर्शन झालं आहे. ज्या दिवसाची आपण वाट पाहत होतो तो दिवस आला आहे. 9व्या दिवशी आपण दर्शन केलं आहे शिर्डीला. खूप छान वाटलं. 3:30 वाजता आम्ही आले होते दर्शनासाठी. 4:30 वाजता आम्ही निघालेलो आहे. एकटाच पाहिलं दर्शनाला. तर आता परत 1 वर्षाची वाट पाहायला गेली आणि हा प्रवास कधी येतो, परत येऊ पुढच्या वर्षी भेटू. आणि तसं पण आपण जाणार आहे परत शिर्डी 2025 28 जानेवारीला, तेव्हा पण आपला ब्लॉग येणार आहे. आणि जी आता पालखी गेली होती साई गणेश मित्र मंडळ, त्यांच्या 21 तारखेला भंडारा आहे, भजन आहे, तर आपण तिथे भेटत. जय साईनाथ. ओम साईराम. दर्शन कसं काय झालं? आमचं दर्शन एकदम छान झालं, सुंदर झालं. अति सुंदर. आमच्यामध्ये जास्त रडणारा माणूस फक्त हा आहे. बाई पहिल्याच वर्ष होता आणि पहिल्याच वर्षी बाबांनी दर्शन दिलं. भाई ह्याची नशीब एवढी चांगली आहे ना, पहिल्या वर्षी. आणि मानाची जी पालखीमध्ये जे आपले पादुका आपल्या भावाला भेटली आहे वर्ष पहिला, त्याच्यासाठी तिला अभिनंदन आमच्याकडे. तुमचं काय अनुभव? माझा खूप अनुभव आहे. चला त्याच्यात साईराम. खूप वर्ष खूप वर्ष चांगलं झालं. साईराम भावांनो, तर आपले पदयात्री भेटले दोघे जण, तर विचारू त्यांना दर्शन कसं काय झालं ते. साईराम. तर सांगा 2 शब्द काय ते दर्शनाबद्दल. आज आमची पालखी शिर्डी साईबाबांच्या समाधीस्थळावर पोहोचली. एकदम छान मन भरून दर्शन घेतलं तिकडे आम्ही. काही कुठलं टेन्शन नाही, काहीच नाही. बाबांचं मन भरून दर्शन झालं. साईराम. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही पदयात्रा सोहळा गणेश मित्र मंडळ काय गेलो तशीच चालू राहणार. तसेच पद्धतीत आनंदात आणि आनंदाने बाबाचं दर्शन तसंच आहे, तसंच आम्हाला. साईराम. साईराम मित्रांनो, तर आपल्यासोबत आहे आपले पदयात्रीचे काही लोक. दर्शन झालं यांचं, तर विचारू अनुभव. हा साईराम. साईराम. तर सांगा दर्शन झालं त्यासाठी काय होता? सर्वांना सर्वप्रथम सायमय संध्याकाळ. आज आमचा जो पालखी सोहळा होता, त्याचा दर्शन सोहळा होता साईबाबांच्या दर्शनासाठी. दर्शन म्हणजे असं आहे, ते एक म्हणतात एक सर्व सुखाचा प्रवास, जे म्हणत फक्त एकच असं आतमध्ये आमचं दर्शन झालं एकदम सुखात आणि एकदम मध्यमध्ये, तर मस्त वाटतं. आता जी तयारी आहे जी पुढच्या वर्षाची, त्याची उत्सुकता आहे, कधी वेळ बस आणि काय नाही, बस बस. जसं सांगितलं या लोकांनी, भावांनी आपल्याला, दर्शन खूप छान झालं आहे. तर मित्रांनो, साईवारी करणं एवढं सोपे नाही. ज्यांना वाटत असेल ना की साईवारी सोपे आहे, एकदा तुम्ही करून बघा. रस्त्यावर भरपूर काचे असतात आणि किती सारे रस्त्यावर तर रस्ता बरोबर नसतो, तरी आम्ही पदयात्री चालत असतात फक्त बाबांचं नाव घेऊन. चला, जय साईनाथ. जय साईनाथ मित्रांनो. तर आपल्यासोबत आपल्या मुलगीची साई बंधू, तर विचारू यांना यांचे दर्शन कसं झालं ते. साईराम. साईराम माऊली. साईमय संध्याकाळ. आजचा साई गणेश मित्र मंडळाचा समाधी दर्शन शेवटचा दिवस आणि एकदम साईमय दर्शन झालं. सर्व साई भक्तांना साईमय दर्शन घेतलं. आता पुढच्या वर्षीची वाट पाहतो आम्ही की कधी येणार परत पुन्हा पदयात्रा आणि कधी ती वारी आपली सुरू होईल. स्वर्ग सुखाचा हा प्रवास अत्यंत आनंदमय झाला. सर्व साई भक्तांना साईमय दर्शन झालं.
मित्रांनो सांगितलं आहे ते अनुभव तर ही वारी आपण सतत करत राहू ही साई चरणी प्रार्थना करतो आणि भेटूया पुढे साईराम. तर साईराम मित्रांनो आपल्या पालखी पालखी पदयात्रा आहे ना त्या लोकांना की जेवढं पण हे सेवाराममध्ये आहे ना हे सेवाराम म्हणजे आवाज नाही आहे एवढं काम पण असते या लोकांना पाणी देणे मग इतर काही गोष्टी याच्यामध्ये. तर मला काय वाटते त्यावेळी या लोकांनी पाणी आपल्याला नाही दिलं असतं तर आपण रोडचा प्रवास केलाच नसता. तर यांचं खूप खूप आभार आहे आपल्याला. बोला ओम साईराम. ओम साईराम. साईमाई रात्र. आमचं आज फायनली दर्शन झालं आहे. खूप छान दर्शन झालं. खूप छान दर्शन झालं. हे वर्ष मला पूर्ण आठवण असणार. हे वर्ष मला पूर्ण आठवण असणार. यावर्षी मी खूप मजा केली कारण यावर्षी मी खूप मजा केली आम्ही ब्लॉग पण काढले आणि आम्ही ब्लॉग पण काढले मनीष दादासोबत. आपल्या मनीष दादासोबत. तर त्यांच्या चॅनल नक्की तुम्ही बघा. तर त्यांच्या चॅनल तुम्ही नक्की बघा. आता आपण भेटणार आहोत भंडाऱ्याला. आता आपण भेटणार आहे भंडाराला. तर आम्ही आता स्टॉपला आहे. आम्ही आता स्टॉपला आहे. तर आमच्या रात्रीची बस आहे. आता आमच्या रात्रीची बस आहे. मला जायला थोडंफार आवडत नाही. मला जायला थोडंफार पण आवडत पुढच्या नाही. वर्षी परत येईल लवकर. पर मी पुढच्या वर्षी परत येईल लवकरच. चला आता दर्शन बस अच्छा गया. पहला साल था और पहला साल ही मेरे को पादुका मिला. मन्नत भी थी मेरी. दर्शन भी बहुत अच्छे खासा हुआ. और मैं तो सोचा था कि 30 का हो लेकिन बाबा का बुलावा आया था पद यात्रा तो आ गया. तर मित्रांनो बघा यांचा बोलावा बघा कसा आहे ते. जाणार होता यो 2025ला पण त्यासोबतच आला पालखीला पदयात्रा. पहिल्या वर्षी आहे. खूप भारी चालला भावा. साईराम. साईराम मित्रांनो. तर आपल्यासोबत आहे आपले बाबा म्हणजे वडील. तर विचारू यांना यांचं दर्शन कसं काय झालं. साईराम. तर दर्शन कसं केलं तुमचं. जसं चांगलं केलं असं काय गर्दी नव्हती काय जास्त आणि असं वाटतं परत येऊ आणि तिथे पैसे ठेवतो ते खूप लांब असते परत यायला आम्हाला कधी पालखी निघणार आणि कधी परत जाणार तसं होते आम्हाला. याचं सांगायचा अर्थ आहे की 365 दिवस अजून वर्षभर कशाला वाट पाहिजे. तर आपण जात राहू मध्ये मध्ये. ओम साईराम. साईराम मित्रांनो. तर आपल्यासोबत आपले सेवाराम. तर तुमचं दर्शन कसं काय गेलं. खूप चांगलं. साई ते तुमचं किती वर्ष आहे. 8वा 8 वर्ष सेवाराम मध्ये. सेवारामध्ये. पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी 9वा. तर मित्रांनो हे आपले सेवाराम आहे. या लोकांनी आपली खूप म्हणजे खूप मदत केली जेवणालाही आणि पाणी वगैरे आणि खूप काही अशा गोष्टी आहे. जय साईनाथ. साईराम. तुमचं दर्शन कसं गेलं. मस्त एक नंबर. किती वर्षापासून साईवारी करताय. मी 10 वर्ष चालली. 5 वर्ष आता मी टेम्पोमध्ये आहे. तर बघा मित्रांनो आधीचं वय किती आहे. 65 वर्ष आहे वय आहे. ते करतात आहे वारी. तुम्ही सुद्धा करत राहा. मग काय अनुभव अजूनपर्यंत आहे व्यवस्थित बाबाच्या कृपेने. चला तर भेटूया पुढे. ओम साईराम. जब तक बाबा की कृपा नहीं होती कोई भी शिरडी में प्रवेश नहीं कर सकता. हम लाख कोशिश करें बिना उनकी इजाजत के हम अपना पैर रख ही नहीं सकते. इरादे लाख बनते हैं बन के टूट जाते हैं. साईराम मित्रांनो. आमची रूम इथे समोरच आहे. आम्ही आले सिटी फिरायला. थोडा प्रसाद पण घेऊया. भेटा जरा पुढे. साई निरोप घेतो आता. आज्ञा असावी चुकले आमचे काही त्याला क्षमा असावी. इरादे लाख बनते हैं बन के टूट जाते. इरादे लाख बनते हैं बन के टूट जाते हैं. शिरडी वही. जय साईनाथ मित्रांनो. तर आपण बसले आता टेम्पोमध्ये घरी जाण्यासाठी निघालेले आहे. पुढे काय होते ते दाखवत राहू तुम्हाला. आते हैं जिन्हें बाबा बुलाते हैं.
देखा तो पत्थर दिखता है, दूर से देखा तो पत्थर दिखता है, हर जन शिरडी में सत्संग सिखता। धरली राज धरली राज धरली राज धरली राज मी शिर्डी गावाची वाट र, माग राहिला कसारा घाट र, माझ्या साईचा भारी थाट र, माग राहिला कसारा घाट र, माझ्या साईचा भारी थाट र। धरली राज धरली राज धरली राज धरली राज मी शिर्डी गावाची वाट र, माग राहिला कसारा घाट र, माझ्या साईंचा भारी थाट र, माग राहिला कसारा घाट र, माझ्या साईंचा भारी थाट र। साई विना मल कर्मे ना गोड लागे ना मुखाला घास, जिकडे तिकडे पाहतो साई साई तूच माझ्यास। साईराम मित्रांनो, शुभ सकाळ. तर आता आम्ही आहे टेम्पोमध्ये घरी जात आहे. तर भेटत राहू पुढे. साईराम मित्रांनो, आमच्या टेम्पो तर आम्ही थांबलो आहे मित्रांवर विश्रांतीसाठी. चहा पिऊया आणि निघूया आता प्रवासाला नाही घरीसाठी. तर भेटत राहू पुढे. जय साईनाथ. साईराम मित्रांनो, तर आम्ही फक्त नाश्ता करायला कंपनी मागे पण आहे. तर नाश्ता करूया आणि भेटूया पुढे. जय साईनाथ. साईराम मित्रांनो, तर आपला टेम्पो सुटला आहे. भेटत राहू पुढे. जय साईनाथ. माझे काही नाही, ताज तुझा आहे नवी साई, सारी दुनिया सोडली तुझ्या पायी, ताज तुझा आहे नवी साई, सारी दुनिया सोडली तुझ्या पायी. जय साईराम मित्रांनो, दुपारचे वाजले 2:20. आता आम्ही पोचणार आहे 5 मिनिटात. साईराम. जय साईनाथ. साईराम मित्रांनो, तर आले फायनली घरी. इथून आपली पालखीमध्ये. तर साईरामजी, इस्माईल शेख आणि बबन चोगले यांना खूप खूप धन्यवाद आम्हाला बोलवल्याबद्दल. आणि खूप काही गोष्टी सांगायच्या मला. अगोदरच ब्लॉग खूप मोठा बनलेला आहे. तर साईराम मित्रांनो, मी ब्लॉगर नाही, मी नॉर्मली व्हिडिओ काढला आहे. तर या व्हिडिओमध्ये थोडंसं व्हिडिओ मागे पुढे झाला आहे, कुठे गाणं मागे पुढे झालं आहे. तर समजून घ्या आणि भेटूया आता साई भंडाराला. साईराम.